नमस्कार. आज आपण पाहणार आहोत तूप काढण्याची पारंपरिक पद्धत, पण थोड्या वेगळ्या आणि प्रयोगशील रूपामध्ये. बरं, साय साठवताना दही का वापरतात? रवीने, इलेक्ट्रिक बीटरने किंवा मिक्सरमध्ये घुसळल्यावर तुपात काही फरक पडतो का? गूळ आणि मीठ घातल्याने काय होतं? तुपाला कडवटपणा कधी येतो? तुपाची बेरी कितपत शिजवावी? तूप केव्हा खराब होतं? तूप दाणेदार आणि खमंग कसं तयार होतं? तसेच नेमके तूप तयार झाले हे कसे ओळखावे? यांसारख्या भरपूर प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न मी या लॉंग व्हिडिओमध्ये करत आहे. सगळ्यात आधी साय साठवण्याची योग्य पद्धत बघूया. सकाळी इन जनरल आपण दूध तापवतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवतो. मग 9 ते 10 तासांनी दुधाची साय ही पूर्ण सेट होते. म्हणून रात्री ही दुधाची साय स्वच्छ कोरड्या आणि झाकण असलेल्या डब्यामध्ये साठवून ठेवायची. प्रत्येक वेळेस साय काढताना कोरड्या आणि स्वच्छ चमच्याचाच वापर करायचा. इथे मी फुल फॅट म्हशीच्या दुधाची साय ही 15 ते 20 दिवस साठवलेली आहे. मग दूध तुम्ही पाकिटचे घ्या किंवा दूधवाल्याकडून घ्या, कसेही. बरं, साय ही जास्तीत जास्त 15 ते 20 दिवस साठवूनच तिचं तूप करायचं. साय ही महिनाभर साठवून मग तूप काढल्यामुळे तूप चांगलं होतं असं नाही. कारण सांगते. जास्त दिवस जर साय साठवली तर साय पिवळसर पडू शकते. साय पिवळी दिसली म्हणजे ती खराब झाली असं होत नाही. पण साईचे नैसर्गिक फर्मेंटेशन झाल्यामुळे आंबट, कुबट वास येतो. त्याचबरोबर चवीमध्ये बदल होतो. म्हणून जास्तीत जास्त 20 दिवसांपर्यंतच साय साठवायची. आता साय साठवण्यासाठी तुम्ही काचेचा डब्बा किंवा स्टेनलेस स्टीलचा डब्बा किंवा प्लॅस्टिकचा डब्बा वापरू शकता. फक्त सगळ्यांचे घट्ट झाकण असावे. मी इथे प्लॅस्टिकचा डब्बा वापरलेला आहे. हा फूड ग्रेड प्लॅस्टिकचा डब्बा आहे. सगळ्यात बेस्ट आहे स्टेनलेस स्टीलचा डब्बा. आता साय साठवताना दह्याचा वापर का करायचा किंवा का करतात? तर दह्यातील जिवंत लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया हे सायचे कंट्रोल्ड फर्मेंटेशन करतात. त्यामुळे साय आंबते आणि त्यापासून तयार झालेल्या तुपाला थोडा वेगळा खमंग आंबवलेल्या लोण्याचा सुगंध आणि चव येते. आता जर दही नाही घातलं तर काही लोणी तयार होत नाही का? किंवा तूप निघत नाही का? असं काहीही होत नाही. अगदी दाणेदार तूप तयार होतं. दही किंवा पाणी न घालता सुद्धा फक्त तुपाला आंबलेल्या साईपासून जो वास किंवा चव मिळते ती फक्त मिळणार नाही, एवढंच. ही सगळी साय एका बाउलमध्ये काढून घ्यायची. साईची क्वांटिटी किती आहे त्याप्रमाणे साय घुसळायला भांडं घ्यायचं. हा माझा प्लॅस्टिकचा डब्बा 500 ml कॅपॅसिटीचा आहे, म्हणजे अर्धा लिटर. यापासून 300 ml तूप तयार झालेला आहे, म्हणजे अर्धा लिटरला 200 ml कमी. आता साय घुसळताना मी कधीही पाण्याचा वापर करत नाही. जर तुम्ही साय रवीने घुसळणार असाल तर उन्हाळ्यामध्ये थंड बर्फाचे पाणी वापरावे. पावसाळ्यामध्ये किंचित कोमट पाणी वापरावे. तर हिवाळ्यामध्ये कोमट पण जास्त तापलेले पाणी वापरू नका. जर जास्त गरम पाणी असेल तर लोणी वितळून ताकापासून वेगळे करणे हे कठीण होतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साय घुसळत असताना रवी, व्हिस्कर, इलेक्ट्रिक बीटर किंवा मिक्सर यांपैकी कोणती पद्धत योग्य आहे किंवा यांमुळे तुपातील जीवनसत्वांवर काही फरक पडतो का हे जाणून घेऊयात. जर रवीने घुसळले तर वेळ हा जास्त लागतो, 20 मिनटं वेळ लागेल. पण यामुळे मिश्रण हे गरम होत नाही, एवढंच. जर इलेक्ट्रिक बीटर वापरला तर लोणी अगदी 6 ते 7 मिनिटांमध्ये तयार होतं. फक्त इलेक्ट्रिक बीटरने खूप जास्त वेळ किंवा अति स्पीडमध्ये घुसळू नये. मध्यम स्पीड आणि मध्ये मध्ये थांबून घुसळायचं. आता मिक्सरमध्ये साय ब्लेंड केल्यामुळे घर्षण आणि उष्णता जास्त निर्माण होते. त्यामुळे कंटिन्युअसली मिक्सर चालवण्याऐवजी चालू बंद मोडवरती हे सगळं फेटून घ्यायचं. यांपैकी तुम्ही कोणत्याही पद्धतीने साय घुसळली तरी कोणत्याही जीवनसत्वांचा लॉस होत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणत्या पद्धतीने हे घुसळायचे आहे ते तुम्ही तुमचे ठरवा. ही साय बीटरने बीट करून मला 6 मिनटं झाल्यावर बघू शकता साईमधून दूध हे वेगळे होत आहे. म्हणजेच आपलं परफेक्ट लोणी आता तयार होणार आहे. जेव्हा साईमधलं हे दूध वेगळं निघायला सुरुवात होते आणि सगळीकडे अगदी चारी बाजूला दूध उडते तेव्हा साय घुसळणं बंद करायचं. ही खरी खूण असते लोणी तयार झाल्याची. साय घुसळताना त्यात कोणत्याही प्रकारचे पाणी न घालता ही अशीच एकदा घुसळून बघा, जसे की मी इथे करते. आता बाउलमधला लोण्याचा गोळा हा सगळा हाताने एकत्र करायचा. झाला की नाही एकदम पांढरा शुभ्र घट्ट गोळा. मग काय, या लोण्याच्या गोळ्याचे पाणी हे हाताने दाबून दाबून काढून घ्यायचे.
आता जे उरलेलं दूध आहे ना, यामध्ये पाणी नाही घालायचं. हे उरलेलं दूध एका वेगळ्या स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. याचं मी पनीर करणार आहे. आता ऋतू पावसाळा आहे. मी पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात साईमध्ये दह्याचा वापर करत नाही, फक्त उन्हाळ्यामध्ये करते. म्हणजे हे ताक आपण तेव्हा पिऊ शकतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आपलं फक्त पनीर जिंदाबाद. हा लोण्याचा गोळा 2दा किंवा 3दा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. मग एक जाड बुडाचं कोरडं पातेलं किंवा कढई घेऊ शकता आणि त्यामध्ये हा लोण्याचा गोळा घालायचा आणि मंद गॅसवर लोणी हे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कडवायचे. गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय करा, मग कमी करा, असं मी बऱ्याच ताईंच्या व्हिडिओमध्ये ऐकलेलं आहे. पण याची खरं सांगते काहीच गरज नसते. कारण सांगते, गॅसची फ्लेम ही मंद असेल सुरुवातीपासून तर लोणी हे हळूहळू तापल्यामुळे त्यातील पाण्याचे हळूहळू बाष्पीभवन होते. तर लोण्यातली बेरी ही खाली बसून हळूहळू भाजली जाते. बेरी पटकन जळण्याचा धोका कमी होतो. तसेच यामुळे तुपाला खमंग सुगंध आणि सोनेरी रंग मिळतो. आता गॅसची फ्लेम सुरुवातीला हाय केली तर नेमकं काय होतं, तर लोणी पटकन उकळून जास्त फेस येतो आणि तुपाचे उडणे हे वाढते. लोण्यातली बेरी ही लवकर जळायला सुरुवात होते. बेरी ही काळी पडली की तुपाला जळका, कडवट वास किंवा चव येऊ शकते. पर्यायाने तूप जास्त किंवा कमी होण्यापेक्षा तुपाच्या गुणवत्तेवर आणि चवीवर याचा परिणाम होतो. आता हे लोण्यातले उरलेले दूध आहे ना, यामध्ये 1 झाकण विनेगर घातलंय किंवा तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता. हे दूध फाडण्यासाठी आहे. आता हे दुधाचे पातेले गॅसवर ठेवून द्यायचे उकळण्यासाठी. एकीकडे तूप आपलं कडत आहे, इकडे 5 मिनिटांनी दूध फाटून पनीर झालेलं आहे. आता याची क्वांटिटी कमी आहे म्हणून हे पनीर मी फक्त 2 ते 3 पाण्याने चाळणीत घालून धुवून घेणार आहे. याचा वापर तुम्ही पनीर भुर्जी किंवा पनीर पराठ्यांमध्ये करू शकता. हे पनीर डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवल्यावरती 7 ते 8 दिवस छान राहतं. आता तूप कडवत असताना विड्याचं पान का वापरतात, तर यामुळे तुपाला छान सुवास येतो आणि तुपाचा उग्रवास कमी होतो. तसेच काही जण हळदीच्या पानांचाही वापर करतात. पण जे लोक ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांना हे सहज मिळतं. शहरी लोकांना इझिली हळदीचं पान मिळत नाही, त्यांना विड्याचं पान मिळू शकतं. आता लवंगांमुळे ही तुपाला सुगंध येतो. तसेच लवंगांमधील नैसर्गिक अँटीऑक्सिडंटमुळे तूप जास्त काळ चांगले राहण्यास मदत होते. मी इथे 2 मेथीचे दाणे घेतलेले आहेत. मेथीचे दाणे जास्त घालायचे नाही, फक्त 2च घालायचं. यामुळे तूप कडत असताना ते जळत नाही. शिवाय मेथीच्या दाण्यांचा दुसरा उद्देश म्हणजे हलका स्वाद यावा आणि टिकाऊपणा वाढावा हा असतो. किंवा काही जण 2 ते 3 हिरव्या विलायच्या या ठेचून घालतात. वेलचीमध्ये नैसर्गिक सुगंधित तेल असते. ते गरम तुपामध्ये मिसळल्यामुळे सुगंध तुपात येतो. अर्थात हे एवढं तुपात घालायचं नाही. मी इथे तुम्हाला फक्त दाखवायला ठेवलेले आहेत की त्यामुळे काय होतं. पण घालताना तुपामध्ये मी हे सगळंच घातलेलं आहे. हे सगळं तूप कडवताना नेमकं कधी घालायचं, तर तूप पूर्ण तयार झाल्यावर गॅस बंद करण्याच्या अगोदर म्हणजेच 5 ते 10 मिनटं आधी हे घालायचं किंवा गॅस बंद केल्यानंतरच लवंगा, खाऊचे पान, हळदीचे पान, वेलची, मेथी दाणे हे घालायचे. यामुळे तुपाला छान सुगंध राहतो आणि तूप हे कडवट होत नाही. तूप कडवायला ठेवून 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. अजूनही फेस आहे. गॅसची फ्लेम ही सुरुवातीपासूनच मंद आहे. आता या स्टेजला मी इथे विड्याचे पान, लवंगा, विलायची आणि मेथीदाणे घालून घेतलेले आहेत. एक 5 ते 7 मिनिटांनंतरच लगेचच बघू शकता बेरी ही तळाला बसायला लागलेली आहे. तर काही बेरींचा कलर हा तपकेरी सोनेरी कलर आलेला आहे आणि तूप आता वरसुद्धा येत आहे. इथे तूप हे पूर्णपणे झालेले आहे. आता या स्टेजला काही लोक चिमूटभर मीठ आणि 1 चमचाभर पाणी घालतात. आता यामुळे नेमकं काय होतं ते बघूयात. तर मिठामुळे तुपाला किंचित वेगळी चव येते आणि यामुळे तूप जास्त दिवस टिकते असा लोकांचा समज आहे. तर शेवटी 1 चमचा पाणी घातल्यामुळे तुपाचे तापमान हे कमी होते असे लोक म्हणतात. पण सायंटिफिकदृष्ट्या पाणी हे तुपामध्ये राहू नये. पाणी तुपापासून वेगळे होऊन वाफेच्या रूपाने निघून गेले पाहिजे. तूप साठवताना त्यात पाणी राहिल्यास टिकाऊपणा कमी होऊ शकतो. माझ्या मते साधे शुद्ध तूप बनवत असाल तर शेवटी पाणी किंवा मीठ घालण्याची अजिबात गरज नाही. तूप तयार होण्याची खरी खूण म्हणजे फेस कमी होणे, तूप स्वच्छ दिसणे, खमंग सुगंध येणे आणि बेरी सोनेरी तपकेरी होणे हे आहेत. मी कधीच पाणी किंवा मिठाचा वापर करत नाही. याच स्टेजला गॅस बंद करायचा. लक्षात घ्या, गॅस बंद केल्यानंतरही कुकिंग प्रोसेस ही सुरूच असते. बेरी खाली बसायला लागली आणि तूप दिसायला लागलं की गॅस बंद करायचा.
मला हे तूप कडवायला जवळजवळ 25 ते 30 मिनिटं एवढा वेळ लागलेला आहे. आता तूप पूर्णपणे गार करून घ्यायचं. तूप साठवण्यासाठी शक्यतो काचेच्या बरणीचाच वापर करायचा. ही स्वच्छ धुतलेली कोरडी बरणी आहे आणि या बरणीचे लॉकवाले झाकण आहे. झाकण आणि बरणी दोन्हीही कोरडे आहेत. आता गार झालेले तूप चाळणीमधून गाळून घ्यायचं. नंतर चमच्याने बेरीसुद्धा चाळणीतून दाबून दाबून घ्यायची, कारण त्यामध्येही तूप असते. 300 ml ची ही बाटली आहे. तुपाचा कलरसुद्धा बघू शकता, पिवळा धमक आहे. आता या स्टेजला काही लोक गुळाचा एक लहान खडा का ॲड करतात, तर या काहीच लोकांना असं वाटतं की तुपाला यामुळे हलका रंग येतो किंवा गोडसर खमंग सुगंध चव येते. पण सायंटिफिकली गुळामध्ये थोडा ओलावा असतो. तो तुपामध्ये मिसळल्यामुळे तुपामध्ये ओलावा जाऊ शकतो. त्यामुळे दीर्घकाळ तूप टिकणार नाही. शिवाय तुपाच्या गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो. म्हणून तुपात गुळाचा खडा न घालणं हेच योग्य आहे. इकडे बेरीचा कलरही बघू शकता. सोनेरी तपकिरी कलर आहे. ही परफेक्ट आहे. बेरीचा कलर हा काळा करायचा नाही. बेरी काळी पडलेलं तूप हे कडवट असतं आणि हे तूप ओव्हरकुक असल्यामुळे ते जास्त दिवस टिकत देखील नाही. मी या पद्धतीने जी तुपाची प्रोसेस दाखवली आहे ना, ती योग्य पद्धत आहे आणि हे माझं तूप 6 ते 7 महिने असंच्या असं छान राहतं. हे तूप खराब होत नाही, याला वास येत नाही. फक्त बरणीतून तूप काढताना कोरड्या चमच्याचाच वापर करायचा. आणि तयार आहे आपलं घरगुती रवाळ दाणेदार साजूक तूप आणि त्यापासून पनीर. ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटते का? किंवा या व्यतिरिक्त आणखीन काही तुमचे ॲडिशनल प्रश्न असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. शक्यतो मी भरपूर मुद्दे या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.